भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत जोडलेले आहेत। नवनाथजी, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे। या ऑफरकडे तुम्ही कसं बघता? मुळामध्ये ही ऑफर आहे का याबद्दलच शंका आहे। कारण ज्या पद्धतीने देवेंद्रजी असं म्हणाले की 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर स्कोप नाही, म्हणजे आम्ही सत्तेमध्येच आहोत। कारण हो, ज्या पद्धतीने महायुतीला बहुमत मिळाले, जनतेचे आशीर्वाद मिळाले आणि जनतेने पुन्हा एकदा महायुतीची साथ दिली, देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत आहे। त्यामुळे 2029 पर्यंत महायुतीचं सरकार आहे। तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे। भारतीय जनता पार्टीचं कुणीही विरोधी बाकावर बसणार नाही, हा त्या बोलण्याचा अर्थ आहे। याच्यामध्ये कुठेही उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टी सोबत या अशा पद्धतीचे ऑफर आहे असं अजिबात नाहीये। उलट उद्धव ठाकरे म्हणतायत की तुम्ही आमच्या बाकावर या, तर तो स्कोप नाही अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्रजींनी केलेलं आहे। मला वाटतं राजकारणामध्ये भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात आणि आपण बघताय की व्हिज्युअल्स मध्ये अगदी काही सेकंदासाठी ती भेट झालेली आहे। एवढ्या छोट्याशा भेटीतनं काहीतरी खूप मोठं राजकारणात होईल असं अजिबात नसतं। नक्कीच। त्यासाठीच्या घडामोडी असाव्या लागतात आणि आता महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आपण बघितली तर महायुतीचं अतिशय भक्कम असं सरकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय सक्षम नेतृत्व आहे। त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची साथ आहे, अजित पवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत। अशा परिस्थितीमध्ये एक स्थिर आणि 5 वर्ष कायम राहील असं सरकार आहे। लोकांचे आशीर्वाद पुन्हा देखील भारतीय जनता पार्टीला मिळतील यामध्ये अजिबात शंका नाही। त्यामुळे आजचं जे वक्तव्य आहे त्याला कुठल्याही राजकीय अंगाने बघणं थोडंसं संयुक्तिक ठरणार नाही। नवनाथजी, यातून आणखी एक अर्थ असा बाहेर निघतोय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री सगळ्यांना माहिती आहे। सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती राज ठाकरे यांनी मौन बाळगलेले आहे। युती होणं सोपं आहे, मात्र नंतरची जी पदांची किंवा जागा वाटप असतं ती बार्गेनिंग करणं महत्त्वाचं असतं। यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती दबाव टाकतायत का जागा वाटपासाठी, अशी सध्या चर्चा सुरू आहे। या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफरचं वाक्य एक उच्चारून उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे राज ठाकरेंसोबतची? नाही, राजकारणामध्ये बार्गेनिंग पॉवर अशा कुठल्या तरी एखाद्या वक्तव्यावरून कमी किंवा जास्त ठरत नाही। आता नाही, आपण होते ना। बघतो की महायुती म्हणून 3 पक्ष आम्ही सोबत आहोत, एकमेकांच्या सोबत आहोत आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र आले किंवा नाही आले याने भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीला फारसा फरक पडणार नाहीये। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणतायत की राज ठाकरेंकडनं जास्त जागा घ्यायच्या, उद्धव ठाकरेंना जास्त जागा घ्यायच्या, मुळामध्ये त्या दोघही पक्षांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे। बरोबर आहे। त्यांना एकत्र यायचं किंवा नाही यायचं, कुठल्या मुद्द्यावरून एकत्र यायचं हे त्या दोघांना ठरवायचे, कारण दोघांकडे आपापली स्वतःची पार्टी आहे। गेल्या काही दिवसामध्ये मराठीच्या मुद्द्यावर दोघांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला। पण मध्यंतरी राज ठाकरे यांनी देखील एक स्टेटमेंट दिलं होतं, त्याचाही अर्थ आपण बघितला पाहिजे। ठीक आहे नवनाथजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।